दिनांक 28/1/2025 रोजी सकाळी 9:30 वाजेच्या दरम्यान दुतोंड्या मारुतीसमोर रामकुंड नाशिक येथे ॲपल कंपनीचा मोबाईल फोन चोरी झाल्याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त, संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांनी गुन्हे शाखेचे पथक तयार करून त्यांना मार्गदर्शन केले होते. त्या अनुषंगाने सदर गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1चे अधिकारी व अंमलदार करीत असताना 31/1/2025 रोजी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 कडील पोलीस हवालदार विशाल काठे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली. शरद जाधव नावाचा इसम हा चोरीचा मोबाईल विक्री करण्यासाठी CBS परिसरात फिरत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली. सदरची बातमी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना देऊन त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस हवालदार विशाल काठे, प्रदीप मस्ते, रमेश कोळी, अनुजा येलवे, चालक श्रेणी पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट यांचे पथक तयार करून त्यांना मार्गदर्शन करून रवाना केले. नमूद पथकाने CBS परिसरात सापळावून मिळालेल्या बातमीप्रमाणे सदर इसमास ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याचे नाव शरद शंकर जाधव वय 31 वर्ष, राहणार दत्त चौक मटन मार्केटजवळ नाशिक असे सांगून त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यावरून पंचवटी पोलीस ठाणे येथे सदर दाखल गुन्हा उघडकीस आला असून आरोपीकडून 30,000 रुपये किमतीचा मोबाईल जप्त करण्यात आलाय. सदर इसमास जप्त मुद्देमालासह पुढील कारवाई कामी पंचवटी पोलीस ठाणे येथे ताब्यात देण्यात आले. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, प्रशांत बच्छाव, संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, हेमंत तोडकर, विशाल काठे, प्रदीप मस्ते, रमेश कोळी, जगेश्वर बोरसे, अनुजा येलवे, किरण शिरसाट यांनी यशस्वीरित्या पार पाडली.